कॉकरोच जनता पार्टीचं आज दिल्लीमधल्या जंतर मंतरवर आंदोलन। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी झुरळांचं वादळ रस्त्यावर। संस्थापक अभिजित दिपके दिल्लीत दाखल। झेंडा आणि पुस्तक घेऊन आंदोलनाला येण्याचं आवाहन। कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला परवानगी। दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करण्याची पोलिसांकडून परवानगी। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आंदोलनासाठी परवानगी। रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर शिवभक्तांचा भूतपूर्व महासागर। देशाच्या कानाकोपऱ्यातून दऱ्याखोऱ्यातून लाखो शिवभक्त रायगडावर। मराठा समाजासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय। ओबीसींप्रमाणे तब्बल 8 योजना मराठा समाजासाठी सुरू होणार। शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा लागू करण्याचा निर्णय। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मानले मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार। सरकारला गोरगरीब मराठ्यांची मनं जिंकता येत आहेत। जरांगेंची प्रतिक्रिया। तर जात प्रमाणपत्र आता तातडीनं वितरित करावीत अशीही मागणी। ठाकरेंच्या शिवसेनेचे वैभव नाईक रत्नागिरी एसीबीच्या चौकशीच्या फेऱ्यात। अपसंपदा प्रकरणी रत्नागिरी एसीबी कार्यालयाकडून कणकवली नगरपंचायतीला पत्र। खरेदी केलेल्या 2 गाळ्यांसंदर्भात मागवली माहिती। कांदा खरेदीवरील बाजार शुल्क माफ करण्याचे शासनाचे आदेश। बाजार समिती प्रशासनाला तातडीनं अंमलबजावणीच्या सूचना। कांदा खरेदीवर शुल्क न आकारण्याचे बाजार समित्यांना आदेश। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 14%च पाणी। पाऊस लांबल्यास मुंबईकरांवरील पाणी संकट गडद होण्याची शक्यता। पाणी जपून वापरण्याचं पालिका प्रशासनाचं आवाहन। मान्सून महाराष्ट्रात दाखल। कोकणासह दक्षिण महाराष्ट्रासाठी मान्सूनचं पोषक वातावरण तयार। रत्नागिरीत सकाळपासूनच पावसाच्या रिमझिम सरी। केस कटिंग आणि दाढी करणं आता महागलं। सलूनच्या दरात 20% वाढ। आजपासून राज्यभरात दरवाढ लागू। नाशिकच्या म्हाडा भूखंड घोटाळ्यात नवा ट्विस्ट। 49 भूखंडांचे बनावट नकाशे 2दा मंजूर झाल्याचा संशय। भूमी अभिलेख विभागावर गंभीर प्रश्नचिन्ह तर बनावट सही शिक्क्यांचा वापर झाल्याचा आरोप। रेल्वेच्या 3 मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वेवर 5 तासांचा जम्बो ब्लॉक। 109 फेऱ्या रद्द। मध्य रेल्वे आणि हार्बरवर देखील मेगा ब्लॉक। सीएसएमटी ते विद्याविहार रात्रकालीन विशेष ब्लॉक। पुण्यातील विप्रो कंपनीत धर्मांतराचा प्रकार। दुबईतील शेख सोबत लग्नासाठी टाकला दबाव। नोटीस पाठवूनही विप्रो कंपनीनं कारवाई केली नाही। मुस्लिम व्यक्तीवर कारवाई होत नसल्याचा पुण्यातल्या पीडित महिलेचा गंभीर आरोप। नाशिक टीसीएस महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात नवा खुलासा। पीडित तरुणीच्या धर्मांतरासाठी झाकीर नाईकच्या व्हिडिओचा वापर। पोलिसांच्या दोषारोप पत्रात झाकीर नाईकच्या नावाचा उल्लेख। खान सरांविरोधात हत्येचा प्रयत्न आणि शस्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। खान सर न्यायालयासमोर शरण। कोचिंग संस्थांमधील वर्चस्वाच्या वादातून झाला होता गोळीबार।